आणि आता लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। लोकसभेची रणधुमाळीबद्दल मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंची लायकी काय? उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेंनी पुत्रप्रेमात आदित्य ठाकरेंना चोरून मंत्रिपद दिल्याचाही आरोप। मुलाला पुढे आणण्यासाठी उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष घरात कोंडून ठेवलं। मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचं प्लॅनिंग होतं। सदा सरवणकरांचा रश्मी ठाकरेंवर निशाणा। दिसतात भोळ्या पण अतिशय कपटी अशा शब्दात केली टीका। भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललंय। उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद फडणवीसांमध्ये राहिली नाही। विनायक राऊतांची टीका। मोदींना गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या गोष्टी गुजरातला नेताय, तुम्ही सुद्धा गुजरातला जा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। फडणवीसांचं पंतप्रधान बनण्याचं स्वप्न होतं। मोदी शहांनी फडणवीसांचे पंख छाटले। संजय राऊतांचा दावा। फडणवीसांना शिंदेंच्या हाताखाली काम करायला लावलं, राऊतांचा टोला। जळगाव विमानतळावरती शरद पवारांची रोहिणी खडसेंसह पदाधिकाऱ्यांसोबत बंद दाराआड चर्चा। संतोष चौधरींसह कार्यकर्त्यांची नाराजी असल्यानं चर्चा। भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी घेतले शरद पवारांचे आशीर्वाद। जळगाव विमानतळावरती नड्ड्यांच्या स्वागतासाठी आलेल्या वाघ यांनी घेतली पवारांची भेट। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचे चिरंजीव जय पवार महावीर जयंतीच्या मिरवणुकीनिमित्त एकत्र। सुळेंकडनं जय पवार यांची विचारपूस। केंद्राच्या निधीसाठी मोदींच्या विचारांचे खासदार निवडून गेले पाहिजेत। विरोधी पक्षाचा खासदार निवडून गेल्यास विकास निधी आणू शकत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य।